बदलापूरची उल्हास नदी, त्याच्या आधी नायरा पेट्रोल पंप आहे. तिथून पेट्रोल भरलंय आम्ही आणि आता चाललोय सरळ सरळ टिटवाळ्याला. ते पण समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेनी ट्राय करतोय जायला. हा जो नवीन पूल बांधला आहे तिथून आम्ही चाललोय आणि समोर बघा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. तिथून आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे. पूर्ण व्हिडिओ अनकट होणार आहे, काही एडिट होणार नाही, त्याच्यात काही कट होणार नाही, पूर्ण अनकट होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. मध्ये मध्ये फास्ट फॉरवर्ड करेल मी व्हिडिओ, नाही तर तुम्हाला कंटाळा येईल. आता व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करत आहे. आता डायरेक्ट आपण मुरबाडला जाऊ, तेव्हा व्हिडिओ स्लो करेल. थोडं पुढे गेल्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे व परिसर आहे आपल्यासाठी केलेलं. आतमध्ये चांगलं गार्डन आहे, मोठं आहे आणि मोठ्या मोठ्या प्राण्यांचे, वेगवेगळ्या प्राण्यांचे स्टॅच्यूज पण आहेत. इथूनच आपल्याला सरळ सरळ जायचं आहे. मेन हायवे लागेल आपल्याला. नॉर्मल टिटवाळ्याला जाण्यासाठी आपण जातो सोनवली गावातनं सरळ सरळ एरंजाड लागतं आणि एरंजाडवरनं आपण मुरबाड रोडने सरळ जातो. आता पण आपण तेच करायचं आहे. पण एरंजाड क्रॉस केल्यानंतर एक हायवे आहे जो क्रॉस करतो दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेला. आपल्याला त्या रोडने लेफ्ट टर्न मारून सरळ सरळ जायचं आहे. बघायचं आहे म्हणजे तिथून रस्ता आहे की नाही. मी बरेच व्हिडिओमध्ये बघितलं आहे, जयदीप काण्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे, ड्रोन मॅनच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. त्यामुळे आता त्यांचा व्हिडिओ बघून आपण चाललो आहे. हे बघा इथे एक पेट्रोल पंप आहे. जर भरायचं असेल तर इथून भरू शकतात आणि इथून सरळ सरळ आपल्याला सरळ सरळ जायचे. तिथून तेव्हा गाड्या जे राईट टर्न मारतायत आपल्याला पण राईट टर्न मारायचं आहे इथून. हे बघा इथे दिलं आहे एरंजाड गाव, आपले सहर्ष स्वागत आहे. तर आपल्याला इथूनच आतमध्ये जायचं आहे. नॉर्मल जे टिटवाळ्याला जातो आपण त्याच रोडला जायचं आहे. जाऊ दे मागच्या गाड्यांना. आता व्हिडिओ परत फास्ट फॉरवर्ड करत आहे. आता एरंजाडचा शेवट आलेला आहे. इकडून हा जो समोर रस्ता चाललाय तो पूर्ण तिथपर्यंत असा इथपर्यंत दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आहे. इकडून गेलं की तो टनल आहे जो आम्ही परवा दिवशी व्हिडिओ काढलेला होता. तो बघायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल आणि एंड स्क्रीनला लावेल, तिकडे जाऊन तुम्ही बघा. आता आपल्याला इथून लेफ्ट टर्न मारायचं आहे. तिकडे गेलं की टनेल पनवेल, इकडे गेलं की दिल्ली. आपल्याला सरळ सरळ जायचं आहे. गाड्या येत आहेत जात आहेत पण. आणि इकडून असं आपण सरळ गेलं, हा रस्ता क्रॉस केला की सरळ सरळ टिटवाळा आहे. असं जाऊन पूर्ण गोल टर्न मारून आपल्याला असं सरळ जाऊन टिटवाळा आहे. पण हा एक रस्ता मध्ये केलाय त्यांनी चांगला, तर लेट्स सी जातोय की नाही रस्ता. हा एक नवीन ब्रिज बांधतायत गावातला यायला जाण्यासाठी बस. आता व्हिडिओ परत फास्ट फॉरवर्ड करत आहे. इकडे पण एक इंटरचेंज होणार आहे कदाचित. त्या ॲरो दाखवला आहे त्याच्यावरनं असं वाटतंय की इकडून पण एक इंटरचेंज होईल बदलापूरला जायला. स्पीड 120 पाहिजे इथे कंपल्सरी, पण
सध्या आपण हळू चालवतोय कारण आपल्याला बघायचंय रस्ता कसा झालाय, कितपत झालाय आणि व्हिडिओ पण काढतोय, त्यामुळे स्पीड जास्त नको ठेवायला. तशी माझी स्पीड आहे 80ची. गाणी ऐकून गाडी चालवायची होती, पण यूट्यूब इतकं चांगलं आहे की तो लगेच कॉपीराईट मारतो, म्हणून गाणी द्यायला होतं मी. बोर्ड लावला पण आणि तो बोर्ड खराब पण झाला. आता सध्या बाईक चालतंय, इलिगल आहे कारण रस्ता पूर्ण झाला नाहीये, पण टाकतायत बाईक. पुढे झाल्यानंतर बाईक अलाउड नसणार. टॉवर बघा आता अजून पण तो काढलेला नाही. 4-5 महिन्याच्या आधी मी व्हिडिओ बघितलेला होता, तेव्हा पण हा टॉवर असाच ठेवला आहे. माहिती नाही अजून का नाही काढत आहेत. एक दिवस पूर्ण नेटवर्क गेलं तर काय बिघडतं, पण पटापट कामं करा ना. आता रॉंग साईडला जावं लागतं त्याच्यामुळे आपल्याला. हा कदाचित तो ब्रिज आहे, तो असा आपण टिटवाळ्याला जातो आणि असं एकदम मारून जातो सर, तो असावा माझा अंदाज आहे. तेव्हा इकडून गाडी आली आहे. मागच्या वेळेला त्या रोडने आपण गेलेलो आणि इथून लेफ्ट टर्न मारलं की टिटवाळा येऊ शकतं. आपण एकदा आता मॅप तोच रस्ता, ते बघा तिकडून येतो तो रस्ता. असं मी मागे म्हणलं होतं तुम्हाला की असं गोल रन टाऊन, असं गोल टर्न मारून आपण येतो. या रस्त्याने येतो ना आपण. हा तोच रस्ता आहे. हा जो रस्ता आता आहे सध्या तात्पुरता असा ठेवलेला आहे इथून तिकडे जायला. हा रस्ता जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा मग तो समोर जो ब्रिज दिसतोय तुम्हाला, तो ब्रिज बांधलाय. हा रस्ता बंद करून त्या ब्रिजवरनं जायचं यायचंय. हा टेम्पररी रस्ता केलेला आहे. तर आता इथून आपण लेफ्ट टर्न मारायचं आहे आणि लेफ्ट टर्न मारून असं सरळ जाऊन लेफ्ट टर्न मारला की टिटवाळा येणार. ते बघा तिकडे जो ते आता सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे, कदाचित इकडे एक इंटरचेंज होणार आहे. कदाचित तो आमणे इंटरचेंज वगैरे असू शकतं, ते काय ऐकलंय माहिती नाही खरं खोटं, मला नाव ऐकलंय मी. आणि इकडे एक टोल नाका पण होणार आहे असं मी ऐकलेलं आहे, व्हिडिओमध्ये बघितलंय बऱ्याच जणांचं की इकडे एक टोल नाका होणार आहे. तर लेट्स सी. श्याम चंदेवी ओम त्रिपादो धौने हे पण इथे काहीतरी वरती तोच आहे, तोच हायवे. आपण जो लेफ्ट टर्न मारून सरळ आलो ना, तोच हायवे सरळ तोच सरळ. हायवे सरळ सरळ आहे. अच्छा, मग आपण सरळ येऊन पण आपल्याला कुठेतरी उतरून आलो असतो. उतरायला रस्ता नाहीये ना, असू रस्ता शकतो. पाहिजे. हां, पण आता जायचं कुठे? पण मग रस्ता आहे कुठे? लोक जात आहेत ते ते काय ते बघ येतात. हो, पण आता आपल्याला
लेफ्ट टर्न मारायचा आहे का राईट टर्न मारायचा आहे ते विचारायला कोणाला विचारायचं या रस्त्यामुळे सगळं रिक्षावाल्याला confusion थांबव झालंय. थांबव थांबव रिक्षावाल्याला. टिटोळा सरळ ना गाडी जाईल का ओके ती बघ आली मोठी गाडी. अरे हा वाला तो आहे हा नेहमीचा रस्ता आपला नेहमीचा रस्ता बरोबर. ते बघा आपण आता मुरबाड कल्याण म्हणजे लिहिलेलं आहे तिकडे जसं तो महामार्ग आहे त्याच्यातून परत खालनं चाललोय आपण क्रॉस करून टिटवाळ्या साईडला चाललोय आणि रस्ता नेहमीप्रमाणे इतकं चांगला आहे बघा तुम्हीच काय बोलायला नको. इकडून एक इंटरचेंज द्यायला पाहिजे होतं त्यांनी असा खाली उतरायला पण ठीक आहे नाही दिलाय चांगलं आहे किंवा कदाचित तो इंटरचेंज असू शकतो तो बघा तो रस्ता दिसतोय तो भविष्यात देऊ शकते. भविष्यात तो देऊ शकतात रस्ता काय माहिती नाही द्यायला पाहिजे म्हणजे ज्यांना टिटवाळ्याला जायचं आहे किंवा ज्यांना नाशिकला पुढे जायचं असेल तर त्यांच्यासाठी तो रस्ता चांगला असावा. हा बघा हा एक रस्ता आहे कदाचित हा असू शकतो इंटरचेंज इकडून असं येऊन इकडून आपण जाऊ शकतो. हा बघा हा आहे बघा हाच तो इंटरचेंज टोल नाका लावलाय बघा टोल नाका आहे हाच तो इंटरचेंज पुढे जाऊन इथूनच जायचं आहे आपल्याला अजून एक आहे पुढे. एक जायला आणि एक यायला तोच आहे टोल नाका एक जायला एक यायला टोल नाका लावलेला आहे. हो. आता सध्या रस्त्याचं काम चालू आहे म्हणून पूर्ण रस्ता आहे पूर्ण टोल नाका आहे. दत्तगुरु मंदिर गोवली आता आपण पोचलो आहे टिटवाळ्याला जस्ट आता लेफ्ट टर्न मारलं की मंदिर येईल आपलं. तर हेच दाखवायचं होतं तुम्हाला की कितपत काम झालंय कुठे झालंय कसं जायचं. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरून आपण आलो एरंजाड रोडनी आणि सरळ सरळ गोवेली गावाच्या इथून खाली इंटरचेंज केला आपण आणि तिथून एक 4.5 किलोमीटरच्या आसपास टिटवाळा आहे आणि पुढे पण रस्ता झालेला आहे पण तो माहिती नाही आता कितपत झाला आहे किती झाला आहे. आपल्याला टिटवाळ्याला जायचं म्हणून आपण लेफ्ट टर्न मारला. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या सुट्टीमध्ये आपण तिकडे पण सरळ जाऊ आणि तिथे किती काम झाले ते पण बघू. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि हाईप करा. खाली हाईपचा एक ऑप्शन येईल हाईप करा तेवढंच एक सपोर्ट भेटेल बाकी काही नाही. तर आता 2 मिनटात आपण पोचू. हे बघा 2 मिनटात आपण पोचूतच मंदिरात. हाँ हाँ
तर आपण पोचलो आता टिटवाळ्याला. आता नमस्कार करतो, तुम्हाला पण नमस्कार करतो, मंदिर देवाला पण नमस्कार करतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.